नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपुरात तुंबलेल्या गटारांची समस्या कायम, पालिका दुर्लक्षाने डासांच्या उत्पत्तीलाच निमंत्रण। जयसिंगपुरात तुंबलेल्या गटारांची समस्या अद्यापही कायम आहे आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटार सफाईकडे दुर्लक्ष करून पालिकेने डासांच्या उत्पत्तीलाच निमंत्रण दिलं आहे। 15-15 दिवस गटार सफाई होत नसल्याने सांडपाणी साचून साथीचे आजार वाढतात। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामं उत्साहाने करणाऱ्या पालिकेला गटार सफाई करण्यात तितकासा उत्साह दिसत नाही। आधीच उपनगरात ड्रेनेज समस्या मोठी आहे, त्यातच तेथे केलेल्या गटारांची कामंही निकृष्ट दर्जाची झाली आहेत। गटारांना ढाळ नसल्यामुळे सांडपाणी वाहून जात नाही, त्यामुळे गटारी तुंबलेल्या अवस्थेत राहत आहेत। पालिकेच्या आरोग्य विभागाकडे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचं सांगून गटार सफाईकडे बरेच दिवस कर्मचारी फिरकत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत। अनेकदा कर्मचाऱ्यांना बोलवावं लागतं, त्यावेळी माणसं नाहीत, दुसऱ्या भागात कामं आहेत, नंतर येतो अशी कारणं सांगून टाळाटाळही केली जाते। नगरसेवक नसल्याचा परिणाम, पालिकेच्या सभागृहाची मुदत संपली, त्यानंतर पालिकेची निवडणूक झाली नसल्यानं सध्या पालिकेत नगरसेवक नाहीत, त्यामुळे तक्रार द्यायची तरी कोणाकडे असा प्रश्न नागरिकांसमोर पडलाय। शहरातील अस्वच्छता, तुंबलेली गटारं, उपनगरात असलेलं पाणी या सर्वांच्या तक्रारी केल्या तरी कोणी दखल घेत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे। तर त्यांना जाब विचारता येतो, त्यांच्याकडे तक्रार करता येते, त्यांना समोर बोलावून परिस्थिती दाखवता येते। नगरसेवक असे तर थेट सफाई कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना जागेवर बोलावून समस्या निवारण करता येत होतं। मात्र सध्या सदस्यच नसल्यानं नागरिकांचीही अडचण झाली आहे। पालिकेत सदस्य नसल्यामुळे पालिकेला कुणी वाली नाही अशी स्थिती झाली आहे। प्रशासक राजमध्ये अधिकारीच कारभारी बनल्यामुळे त्यांच्या मनात येईल त्याचवेळी नागरिकांच्या समस्या सुटतील का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। शिरोळ तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर म्हणाले की डास उत्पत्तीची ठिकाणं नष्ट करा, ही उत्पत्ती होऊच नये यासाठी इमारतीमधील प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारी घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये यासाठी आठवड्यातील 1 दिवस कोरडा पाळावा, तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।